जाणीवेत दादा, प्रकाश महाजनांची तुम्ही आज भेट घेताय, काय सांगाल? काय नाही, जे काही 2-4 दिवसात झालं त्यामुळे त्यांना भेटावं असं मला वाटलं. आणि प्रकाश काका तसे सक्षम आहे, त्यांना काही कोणाच्या आमच्या मदतीची गरज आहे असं मला कारण त्यांनी सांगितलं बीड आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास आहे, स्वतंत्र त्यांचा आहे, त्यामुळे मी भेटायला आलो फक्त. आणि आम्ही बोलणं भेटणं तर आमचं नियमित असतंच. पक्षात वेगवेगळे आम्ही जरी भले काम करत असलो तरी आमचे सातत्यानं संपर्क राहिला आहे. प्रमोदजी होते, एक मराठवाड्याचं एक नेतृत्व, आणि आता प्रकाश काका पण मनसेत काम करतात, काही दिवस शिवसेनेत होते. आणि त्याच्या आधीपासून आम्ही लहानपणापासून त्यांना चांगल्या पद्धतीनं ओळखतो, म्हणून मी आलो भेटायला. थोडक्यात प्रकाश महाजन ही एकट्यानं कुस्ती मारू शकतात हा विश्वास? 100% काही गरज नाही त्यांना कोणाची, काही गरज नाही. म्हणजे तुम्ही आलात म्हणून बोलतो. नारायण राणेंनी काल एक वक्तव्य केलं की प्रकाश महाजनला पक्षातून पाठिंबा नाही. हे आमचे उपाध्यक्ष आहेत, हे आमचे महानगर प्रमुख आहेत, हे शहर. अरे प्रकाश महाजन एकटा, पण तुमच्याकडून भाजपचं कुणी बोललं का हे सांगा मला. मला कित्येक भाजपवाल्यांनी फोन करून सांगितलं यार काय बोलावं आम्हाला. मी प्रवक्ता आहे, पण तुमच्या मंत्र्याविषयी मी बोलू तर एकही भारतीय जनता पक्षाने त्याची जबाबदारी घेतली नाही किंवा बोलले सुद्धा नाहीत. याच्यावर नारायण राणे साहेब तुमच्या पक्षात बघा काय ते. माझ्या पक्षातलं मी बघतो ना, माझ्या पक्षात कशाला डोकावून बघताय? हा नारायण राणेंचा वेगळ्या पद्धतीचा पराभव म्हणावा लागेल. कसं आहे, याच्याचे मुलं ज्या पद्धतीनं बोलतात ना ते चुकीचं आहे. ठीक आहे, नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण मला असं वाटतं एवढ्या मोठ्या व्यक्तीचा एक वेगळा स्तर असतो आणि तो टिकवला पाहिजे. गल्लीछाप भाषण, गल्लीछाप बोलणं, कोणाशी कशा पद्धतीनं बोलणं, मला त्याचे संस्कारच नाही दिसत ना. ठीक आहे, आपण वेगळ्या पक्षात काम करत असू, परंतु मोठ्याचा आदर केला पाहिजे, हे तर मानायला पाहिजे ना. आता प्रकाश काका, मी प्रकाश काकाच म्हणणार त्यांना. आहे ते सिनियर आहे, ज्येष्ठ आहे, ते संस्कार त्यांच्याकडे दिसत नाही ना. कुठं ते तो काही बोलतो, तो नितेश राणे, धनंजय म्हणतो काय देवेंद्र फडणवीस माझा बाप आहे म्हणतो, काय गोष्टी आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांनी काय उद्गार काढलेले आहेत, या संघाविषयी काय उद्गार काढलेले आहेत. आमच्या बिडाकडे एक म्हण आहे, बेडकाला सोन्याच्या पाळण्यात बसलं तर उडी मारणार ते गटारीतच. हे पुन्हा वक्तव्य ना, यांची वक्तव्य पाहा ना, तुम्ही काढा ना. आत्ताच्या मुख्यमंत्र्याविषयी ते काय बोललेले आहेत, संघाविषयी काय बोललेले आहेत. बरं, खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेच्या गुन्ह्याची यादीच विधानसभेत वाचून दाखवली. आम्ही काय म्हणायला पाहिजे? असं कुठं असतंय का? मी म्हणलं ना की दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही सन्मानजनक बोला,